नमस्कार. मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी. अधोरेखितचा आजचा विषय आहे ब्रिटिशांप्रमाणे काँग्रेसलाही सावरकर का नकोत. मित्रहो, रणदीप हुड्डा यांचा स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपट लागून 5 दिवस झाले. दिवसेदिवस त्याची लोकप्रियता वाढत आहे. लोकांना हा चित्रपट बघावा असा वाटत आहे. या चित्रपटाचा कथानकाच्या दृष्टीनं अधिक चांगल्या प्रकारे आस्वाद घेता यावा, त्यामुळे ब्रिटिश सरकार, काँग्रेस सरकार आणि महाराष्ट्रातले साहित्यिक हे सावरकरांच्या विषयात इतकी अनास्था, इतकं शत्रुत्व, इतकं दूरत्व का बाळगतात हे आपण समजून घेतलं पाहिजे. त्या दृष्टीनं मला जे अनुभव आले ते मी आत्ता सांगणार आहे. यावर पूर्वी मी व्हिडिओ केलेले आहेत, पण पुनरुक्ती हा सुद्धा एक प्रचार असतो असं सावरकरच म्हणालेत. त्यामुळे या रणदीप हुड्डा यांच्या चित्रपटाच्या निमित्तानं थोडक्यात हे किस्से, या आठवणी मी पुन्हा एकदा सांगणार आहे. पहिल्यांदा आपण ब्रिटिशांना सावरकर का नको ते पाहू. आपण आपल्या पत्त्यावर पिन कोड लिहितो. हा पिन कोड श्रीराम भिकाजी वेलणकर नावाच्या एका टपाल खात्यातल्या उच्च अधिकाऱ्यानं निर्माण केलेला आहे. सबंध भारतात पत्रांचं वितरण सुलभपणे व्हावं आणि शीघ्र गतीनं व्हावं म्हणून ही पिन कोडची व्यवस्था, प्रत्येक जिल्ह्याला वेगळा क्रमांक, प्रत्येक राज्याला वेगळा, आणि जो प्रत्येक आकडे जे आहेत 6 अक्षरी मला वाटतं पिन कोड आहे, त्यातल्या प्रत्येक आकड्याला वेगळे संदर्भ आहेत. हे सगळं वेलणकरांनी निर्माण केलं आहे. हे वेलणकर मध्य प्रदेशाचे भोपाळला पोस्टमास्टर जनरल होते आणि सेवानिवृत्त झाले तेव्हा डाक आणि टपाल खात्यात डेप्युटी सेक्रेटरी, उपसचिवापर्यंत पोचलेले होते. हे वेलणकर खरं म्हणजे ICS होणार होते. ICSच्या लेखी परीक्षेत ते पहिले आले होते आणि दुसऱ्या क्रमांकाचा जो विद्यार्थी उत्तीर्ण झाला त्याच्यात आणि वेलणकरांच्या गुणांमध्ये 150 मार्काचं अंतर होतं. तरीसुद्धा ते ICS परीक्षा उत्तीर्ण होऊ शकले नाहीत. तोंडी परीक्षेत त्यांना नापास करण्यात आलं. का नापास करण्यात आलं? कारण तोंडी परीक्षा घेताना जेव्हा त्यांचं डोमिनियन स्टेटस बघण्यात आलं तेव्हा ते रत्नागिरीवरनं आलेले आहेत असं आढळून आलं. खरं म्हणजे वेलणकरांनी रत्नागिरी म्हणण्याचं कारण नव्हतं, कारण त्यावेळेला सगळ्या परीक्षा मुंबईतूनच होत होत्या. पण त्यांनी रत्नागिरी लिहिल्यामुळे जे परीक्षक होते त्यांनी रत्नागिरीच्या कलेक्टरकडे रिपोर्ट मागवला की श्रीराम भिकाजी वेलणकर नावाचा एक तरुण ICS होण्यासाठी उत्सुक आहे आणि त्याची मुलाखत चालू आहे. तो लेखी परीक्षेत पहिला आला आहे, त्याला उत्तीर्ण करावं की नाही, त्याची पार्श्वभूमी काय ते सांग. रत्नागिरीच्या कलेक्टरनं असं वृत्त पाठवलं, असा रिपोर्ट पाठवला की 1924 ते 37 या काळात सावरकर रत्नागिरीला स्थानबद्ध असताना आपल्या घरी लहान मुलांना, 6 ते 10-12 वर्षापर्यंतच्या मुलांना एकत्र जमवून संध्याकाळी गोष्टी सांगत असत. त्यामध्ये श्रीराम भिकाजी वेलणकर नावाचा एक मुलगा होता. एवढ्या एका संदर्भावरून परीक्षकांनी वेलणकरांना उत्तीर्ण केलं नाही. जरी ते लेखी परीक्षेत पहिले आले होते तरी त्यांना उत्तीर्ण केलं नाही.
याचं कारण सावरकरांच्या संदर्भात, सावरकरांच्या संबंधामध्ये जो कोणी आला असेल तो देशभक्तच असणार. तो भारताशी देशद्रोह करणार नाही, गद्दारी करणार नाही. तो ब्रिटिशांना अशी निष्ठा, भारताची ज्यामुळे हानी होईल अशी निष्ठा देणार नाही याची ब्रिटिशांना इतकी खात्री होती की असा माणूस ICS नको. त्यांना सांगण्यात आलं की तुम्ही ICS नाही होणार, तुम्ही IPS, इंडियन पोस्टल सर्व्हिस वगैरे तिथे जा, तिथे तुम्हाला हे मिळेल कारण तुम्ही हुशार आहात, पण तुम्हाला ICS नाही करता येणार. निर्णय घेण्याची जी केंद्र असतात राज्य शासन चालवण्याच्या दृष्टीने, तिथे सावरकरांच्या संबंधात आलेली माणसं नेमायची नाहीत. हे ब्रिटिशांचं पक्कं धोरण होतं. आणि संदर्भ काय तर सावरकर लहान मुलांना गोष्टी सांगत असताना त्यात एक श्रीरामबिकाची वेलणकर म्हणून एवढ्या लांबून ब्रिटिशांनी 150 वर्ष राज्य केलं. याचं कारण हे आहे त्यांचं आपला कोण आणि आपला कोण नाही याकडे बारीक लक्ष होतं. आणि दुसरं म्हणजे सावरकरांविषयी एवढी सावधानता का बाळगत होते ते, कारण सावरकर हा ब्रिटिश साम्राज्याला निर्माण झालेला सगळ्यात मोठा धोकादायक शत्रू आहे ही ब्रिटिशांची सावरकरांविषयीची धारणा होती. आणि मार्सेलिसच्या उडीच्या वेळेला जरी सावरकरांना ते फ्रान्सच्या भूमीवर असताना अटक करणं नियमाला धरून नसलं, कायद्याला धरून नसलं, तरीसुद्धा हा इतका मोठा भयंकर शत्रू असल्यामुळे इथे नियम वगैरे, कायदे वगैरे आम्ही मानत नाही असं ब्रिटिशांनी त्यावेळेला देखील म्हटलेलं आहे. त्यामुळे सावरकरांनी माफी मागितली असं जे म्हणतात त्यांना ब्रिटिशांनी उत्तर दिलेलं आहे, कारण माफी मागणाऱ्या माणसाला सरकार एवढं घाबरत नाही. आता हे वेलणकरांना कसं कळलं या कारणामुळे आपल्याला नापास करण्यात आलं आहे. हे वेलणकरांना रँगलर परांजपेंनी सांगितलं, कारण रँगलर परांजपे त्या परीक्षकांमध्ये एक होते. आणि रँगलर परांजपे स्वतंत्र भारतात विमानातून चालले असताना शेजारच्या आसनावर वेलणकर होते. त्यावेळेला रँगलर परांजपेंनी वेलणकरांना हा किस्सा सांगितला की तुम्ही रत्नागिरीवरनं दिलं नसतं तो संदर्भ तर तुमची चौकशी झाली नसती. आता वेलणकरांना हे परांजपेंनी सांगितलं, पण ते मला कसं कळलं, कारण मी काही वर्ष वेलणकरांची जी गिरवाण संस्कृत भारती, दैववाणी मला वाटतं, संस्कृतचा प्रचार करणारी त्यांची संस्था होती, त्याचं प्रसिद्धीचं काम मी करत होतो मानधन न घेता. माझ्या संस्कृतच्या प्रेमापोटी विना शुल्क, विना काही घेता, पारिश्रमिक न घेता मी त्यावेळेला माझं आझाद मैदानावर ऑफिस होतं. तिथे वेलणकर फोर्टमध्ये आले की मला येऊन भेटत असत. तेव्हा बोलता बोलता त्यांनी मला हा किस्सा सांगितला. आणि मग वेलणकर वारल्यानंतर मी पहिल्यांदा त्याचा गौप्यस्फोट महाराष्ट्र टाइम्समध्ये पत्र लिहून केला. त्यानंतर मग तो अनेक ठिकाणी मी लेख लिहून माझ्या भाषणातून ब्रिटिशांचं आपल्या किती बारकाईनं ते राज्यकारभार करीत, किती सूक्ष्म दृष्टी होती त्यांची, हे सांगण्यासाठी मी हे उदाहरण देत असे. आता काँग्रेस सरकारचं काय धोरण होतं ते आपण पाहू. नरसिंहराव पंतप्रधान झाल्यानंतर, पायउतार झाल्यानंतर त्यांचा मुंबईत एक साहित्यिक वर्तुळात कार्यक्रम होता. त्यांच्या इन्सायडर पुस्तकाचा अनुवाद झाला होता. त्यानिमित्तानं त्यांनी काही निवडक लोकांना बोलावलं होतं, त्यात मी होतो. आणि माझ्या शेजारी शरद काळे, त्यावेळेला ते मुंबई महापालिकेचे आयुक्त होते की नाही मला माहीत नाही, पण ते माझ्या चांगल्या ओळखीचे होते. आम्ही शेजारी आणि मग त्यांना पत्रकार प्रश्न विचारत होते आणि सगळा कार्यक्रम मराठीमध्ये चालला होता. नरसिंहराव उत्कृष्ट मराठी बोलत असत आणि त्यांना मराठीतले बारकावेसुद्धा भाषाशास्त्राच्या दृष्टीनं समजत असतात.
मला शरद काळे म्हणाले, तुम्ही का नाही प्रश्न विचारत? म्हटलं मी असे नाही विचारत, मी थोडंसं गंभीर विचारतो. मग म्हणाले, मग विचारा ना, आत्ता गंभीर प्रश्न विचारण्याची आवश्यकता आहे. आणि मग नरसिंहरावांना त्यांचे जवळ गेले आणि म्हणाले की अरविंद कुलकर्णी यांना तुमच्याशी काही बोलायचं आहे. आणि मग मी नरसिंहराव हे कसे आहेत हे आधी उपस्थितांना समजावून सांगितलं की जरी ते काँग्रेसचे मुख्यमंत्री, काँग्रेसचे पंतप्रधान असले तरी ते आतून कसे हिंदुत्वनिष्ठ आहेत याचे 3 किस्से मी सांगितले. ते मी असं सांगत नाही. पण मी नरसिंहरावांना म्हटलं की ही तुमची पार्श्वभूमी असताना मग आजपासून तुम्ही म्हणताय की सिस्टीम बदलायला पाहिजे, सिस्टीम बिघडलेली आहे. अहो, स्वातंत्र्य चळवळीमध्ये सिस्टीम बिघडली आहे असं म्हणणारा एकच नेता होता, तो म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर. त्याला सिस्टीम पूर्णपणे बदलायची होती. आणि त्यावेळेला तुम्ही पुण्यात शिकायला होता. पुण्यात तुम्ही सावरकरांची भाषणं ऐकलेली आहेत. तुमच्यावर काहीतरी परिणाम झाला आहे, तरीसुद्धा सावरकरांच्या विषयात तुम्ही अस्पृश्यता का पाळता? सावरकरांच्या विषयात मौन का पाळता? तेव्हा नरसिंहराव जे रेलून बसले होते ते खुर्चीच्या कडेवर येऊन बसले आणि ते म्हणाले, तुम्ही मला अचंबित करून टाकलेलं आहे. आता मी तुम्हाला खरं काय ते सांगतो. मी पुण्यात सावरकरांचं एकही भाषण चुकवलेलं नाही. मी त्यांची भाषणं ऐकलीत आणि आमच्यावर त्यांचा परिणाम झालेला आहे. सावरकर जे म्हणत होते ते योग्य होतं हे आम्हाला कळत होतं, पण आम्हाला राजकारणामध्ये करिअर करायचं होतं आणि त्या दृष्टीने सावरकर आम्हाला उपयोगी नव्हते. आता कुलकर्णी तुम्ही समंजस आहात, राजकीय विश्लेषक आहात, यापेक्षा अधिक मला तुम्ही बोलायला लावू नका. आम्ही सावरकरवादीच आहोत, पण सावरकर आमच्या पॉलिटिकल करिअरला उपयोगी नव्हते हे मी तुम्हाला सांगतो. आता याचा अर्थ काय होतो? ते उपयोगी नव्हते याचा अर्थ आणि त्यांना पॉलिटिकल करिअर कारण त्यावेळचं जे राजकीय वातावरण होतं ते नेहरू प्रभावित होतं आणि नेहरूंना सावरकर नको होते. त्यामुळे सावरकरांचं जर नाव नरसिंहरावांनी घेतलं असतं तर काँग्रेसमधले त्यांचे प्रगतीचे सर्व दरवाजे बंद करण्यात आले असते. आणि हे नरसिंहरावांनी आयुष्याच्या उतार काळामध्ये, उत्तरायुष्यात हे त्यांनी मान्य केलेलं आहे की आमच्यावर राजकीय दडपण होतं आणि म्हणून सावरकरांना मी न्याय देऊ शकलो नाही, त्यांना नमस्कार करू शकलो नाही, त्यांच्यापुढे नतमस्तक होऊ शकलो नाही. आता साहित्यिकांचं पहा कसं आहे. आम्ही पार्ल्याला राहतो मुंबईत आणि पार्ल्यामध्ये साहित्य अकादमीने ज्यांना पुरस्कार दिलेला आहे अशा कवींचं संमेलन भरवण्यात आलं होतं आणि तो दिवस होता 26 फेब्रुवारी. त्यामध्ये कवी जे होते बोलावलेले त्यात मंगेश पाडगावकर होते. आता मंगेश पाडगावकर हे मला शाळेमध्ये शिक्षक होते. ते आमच्या शाळेचे माजी विद्यार्थी आणि आमच्या शाळेत ते काही काळ शिक्षक होते. जरी ते कवी असले तरी आम्हाला ते भूगोल शिकवत असत. पण ती ओळख राहिली होती. मी त्यांना फोन केला आणि सांगितलं, अहो 26 फेब्रुवारीला तुम्ही सगळे कवी एकत्र जमताय. 26 फेब्रुवारी हा सावरकरांचा आत्मार्पण दिन आहे. मग तुम्ही तुमच्या सभेची सुरुवात आणि शेवट सावरकरांच्या कवितेनं करा असं मला तुम्हाला सुचवायचं आहे. मंगेश पाडगावकरांनी त्याला नकार दिला. ते म्हणाले, अरे मी नाही कार्यक्रम ठरवलेला, हा तो अमक्यानी ठरवला आहे, तमक्यानी ठरवला आहे, 10 सबबी त्यांनी सांगितल्या आणि तू हे आधी आम्हाला सांगायला पाहिजे होतं. 26 फेब्रुवारीला सावरकरांचा आत्मार्पण दिन आहे हे आधी सांगायला पाहिजे. मी म्हटलं, मी सांगण्याची काय आवश्यकता आहे? 26 फेब्रुवारीला सावरकरांची पुण्यतिथी आहे हे सगळ्या जगाला माहिती आहे. तुम्ही स्वतःला कवी म्हणवता आणि एक फार मोठा कवी त्या दिवशी गेला हे तुम्हाला कसं काय माहीत नाही. मग मी जिथे हा समारंभ होता पार्ल्यात तिथे गेलो सावरकरांच्या कवितांचं पुस्तक घेऊन. तिथे बाकीच्या सगळ्या साहित्यिकांची नावं घेत नाही, पण ते सगळे मोठे साहित्यिक होते. त्यांना मी प्रत्यक्ष भेटलो आणि ही विनंती केली. प्रत्येकाने मला वाटण्याच्या अक्षता लावल्या आणि काही ना काहीच सबब सांगून सावरकरांच्या कविता म्हणायला नकार दिला. मी हट्टाला पेटलो होतो. मी बाहेर खुर्ची
घेऊन बसून राहिलो आणि प्रत्येक कवी जो येणारा होता त्याला हा विषय समजावून सांगत होतो. मला काही यश मिळत नव्हतं आणि नाधो महानोर आले. ते आमदार असल्यामुळे मला ओळखत होते. म्हणाले, काय करता इथे तुम्ही? म्हटलं असं असं आहे. ते म्हणाले, अहो मी म्हणतो ना, आणलंय का पुस्तक तुम्ही? सावरकरांसारखा निसर्ग कवी महाराष्ट्रात झाला नाही, मराठी भाषेत झाला नाही. त्यांच्या निसर्ग कविता मला अतिशय आवडतात. मी म्हणतो, आता सावरकर गेल्यानंतर सत्यकथेमध्ये शंकर वैद्यांनी असं म्हटलं होतं की सावरकरांसारखा प्रेमकवी मराठीत झाला नाही. आता हे नाधो महानोर म्हणतायत की सावरकरांसारखा निसर्ग कवी झाला नाही. आणि महानोरांनी माझ्याकडून पुस्तक घेऊन तिथे घोषित केलं की मी म्हणणार आहे सावरकरांच्या कविता. त्याबरोबर बाकीच्या सगळ्या कवींची पंचायत झाली आणि मग त्यांनी ते जोडून घेतलं असं की 27ला कुसुमाग्रजांचा स्मरण करायचं असतं. मग कुसुमाग्रजांची पण कविता म्हणूया आणि मग कुसुमाग्रजांच्या कवितांचं पण आणि सावरकरांच्या कवितांचं असं झालं. ब्रिटिश काँग्रेस सरकार आणि आपले साहित्यिक हे सावरकरांच्या विषयामध्ये किती कृतज्ञ आहेत किंवा त्यांचं वागणं कसं आहे. ब्रिटिशांचं वागणं मी समजू शकत होतो, कारण ब्रिटिशांना इथे राज्य करायलाच सावरकरांचा विरोध होता. पण सावरकरांचा विरोध काँग्रेसला नव्हता. 1952मध्ये अभिनव भारताचा सांगता समारंभ झाला तेव्हा सावरकरांच्या भाषणात असं आहे की काँग्रेस सरकारला पूर्ण सहकार्य करा. हे स्वतंत्र भारताचं पहिलं सरकार आहे. या सरकारला अडथळे आणायचे नाहीत कामामध्ये, आपण सहकार्य केलं पाहिजे. आणि कविता कारागृहात सावरकरांनी कविता केली. हा सृजनशीलतेचा केवढा मोठा चमत्कार. मनमोहन म्हणाले त्याप्रमाणे ज्ञानेश्वरांत सावरकरांनी भिंत चालवली. भिंतीवर त्यांनी कविता लिहिल्या. कागद पेन्सिल घ्यायला बंदी असल्यामुळे प्रत्येक कवीनं, मराठी कवीनं सावरकरांचा अभिमान बाळगायला पाहिजे असा जागतिक चमत्कार. आणि त्या कविता सहबंध्यांकडून पाठ करवून घेऊन कारागृहाच्या बाहेर गेल्यानंतर त्यांनी त्यांच्या मोठ्या भावाकडे म्हणून दाखवल्या आणि प्रसिद्ध झाल्या. तेव्हा कारागृहाच्या भिंतीची उंची कितीही असली तरी मला तुम्ही अडवू शकत नाही. माझ्या कविता, माझ्या भावना, माझे विचार कारागृहाच्या भिंती तोडून बाहेर जातील. हे आव्हान सावरकरांनी कवी म्हणून ब्रिटिश सत्तेला दिलं. याचा अभिमान आपण बाळगणार नसू तर आपण कोणत्या गोष्टीचा अभिमान बाळगणार आहोत याचा विचार कवींनी करायला पाहिजे. पण आता हळूहळू वातावरण बदलतं आहे. राम मंदिरामध्ये रामाची प्राणप्रतिष्ठा झाली. त्यानंतर वातावरण अनुकूलतेकडे, आशावादाकडे आणि योग्य मार्गानं चाललेलं आहे. आणि त्यामुळे पण प्रतिकूलता काय होती सावरकरांच्या विषयामध्ये आणि ती अजूनही कशी आहे हे लक्षात यावं म्हणून मी हे माझ्या आयुष्यात घडलेले 3 प्रसंग सांगितले. माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.